नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या चिपळूणकर संकल्प आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज तारीख आहे 5 सप्टेंबर आणि आज आम्ही रात्री जात आहोत आपल्या गावी कोकणामध्ये, चिपळूणमध्ये, खास गणेशोत्सवासाठी. आणि एक दिवस आम्ही अगोदर होतो कारण डेकोरेशन वगैरे आपलं करायचं असतं खास, त्यासाठी आपण एक दिवस अगोदर होतो. तर आपली संध्याकाळची एस टी महामंडळाची बस आहे, दादर रुया कॉलेजतून. संध्याकाळी 8चं टायमिंग आहे आणि आमची ग्रुप बुकिंग असते दरवर्षीप्रमाणे. कारण ही परंपरा 1994 पासून, म्हणजेच सध्या आता 30 वर्ष झाली, ते आम्ही कायम चालवलेलं आमच्या पिढीने सुद्धा. तर बरं पडतं ते, डायरेक्ट आपल्या घरापर्यंत घरपोच सेवा असते ती. तर टोटल 44 सीटची आपली बस असणार आहे. तर हा रात्रीचा आपला प्रवास असेल. तर मुंबई गोवा हायवे हा आपला नेहमीचा प्रश्न आहे. तर बघूया आपण कशी आपली ट्रॅव्हलिंग होते ती. चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया. व्हिडिओ आवडला लाईक करा आणि कोणी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. हा आपला पूर्ण व्हिडिओ असेल ट्रॅव्हलिंग बद्दल. तर आपण व्हिडिओ सुरुवात करूया. मित्रांनो, अशा प्रकारे मी आता फायनल रेडी झालोय आणि दुपारी मी दादरून आलो संध्याकाळी म्हणजे 4:30ला आणि आता वाजलेत 7 वाजलेत. 8चं टायमिंग थोडं लेट झाले कारण सगळं पॅकिंग थोडं बाकी होतं आपलं. तर मी सध्या पुढे एकटं जातोय. मेसेज मागून येणार कारण सुट्टी थोडं प्रॉब्लेम असला की मागून येणार आहे. बाकी दादा सारंग वगैरे दादरला भेटली सगळी, स्वप्नील वगैरे, ओमकार वगैरे. चला आपण मग दादरला रुया कॉलेज या ठिकाणी, नंतर मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. तर मित्रांनो, दादरला उतरलो मी जस्ट आणि हे 17 नंबर प्लॅटफॉर्मला, सॉरी 11 नंबर प्लॅटफॉर्म या ठिकाणी गर्दी बघू शकता किती आपण. ही गर्दी आहे ती आपली रात्री कोकण कनेक्ट आणि स्पेशल ट्रेनसाठी. आणि या ठिकाणी बघू शकता आपण हे मोठमोठे गणपती बाप्पा येत आहेत. या ठिकाणी हे टिळक ब्रिज आहे दादरच्या बाजूला स्टेशनच्या, तिथून गणपती बाप्पांचे आगमन होते. खूप मोठी मूर्ती आहे, अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. दादरला थांबले, मागे बघू शकता सगळी आपली पब्लिक आहे सगळी. पण बस तर आम्हाला भेटली नाही. वाजतील आता वाजले तर 10. सांगू शकत नाही बस कधी भेटेल ती. खूप म्हणजे खूपच यावेळेला लेट होणार आहे. बस चालून आतापर्यंत काही नाही आहे. आता बघूया लेट्स किती वाजतात ते. मित्रांनो, आता आम्ही थांबलो आहे दादरला या ठिकाणी पब्लिक ब्रिज आहे मागे, तिकडे थांबलो आहे. तर आपल्याला फर्स्ट टाईम मला वाटतं मी तर आता कमी 10 वर्ष आले आहे माझी की हा बसने जातो मंडळाच्या. प्रथमच आम्हाला अजून बस मिळायला म्हणजे संध्याकाळचं रात्रीचे वाजले 11, बस का अजून भेटले नाही आहे. तर आपल्यासोबत आपले सहप्रवासी आहे शैलेश कदम. तर शैलेश, काय सांगशील तू या ज्या बस कामगारी संप पुकारला आहे सणासुदीमध्ये, तर त्याबद्दल थोडं आपल्याला म्हणून व्यक्त शैलेश कदम. नोकरीनिमित्त मुंबईमध्ये स्थायिक झालेला हा चाकरमणी, त्याची नाळ ही गावाशी आपल्या कोकणाशी जुळलेली आहे. तो हा चाकरमणी या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईतून आपल्या आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून कोकणात आपला जात असतो. आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात होतो आणि त्यांचा प्रवास हा सुखाचा व्हावा यासाठी आपल्या मंडळाच्या मार्फत गेली अनेक वर्ष बसचं आयोजन केल्यासाठी, जेणेकरून आपला हा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी केलेली असते. सालाबाद प्रमाणे यावर्षी या बसचं आयोजन केलं होतं, परंतु एस टी महामंडळाच्या या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या गणेश भक्तांना हा या ठिकाणी फटका बसलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण या बसच्या कारभारामुळे आपल्याला ठिकाणी आपल्या गावाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता येत नाही काही, त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे या गणेशोत्सवाच्या निमित्त. तर मित्रांनो, ही खाली गर्दी बघताय तुम्ही, ती रात्रीची आपली कोकण कन्या गाडी आहे. तर त्यासाठी इतकी गर्दी आहे. तर मंडळी, आता एक्सप्रेस जाते ना, ती एक्सप्रेस आहे कोकण कन्या एक्सप्रेस आपली प्रवाकराची. दादरून सवाकर सुट्टी म्हणजे ती आज पण लेट आहे. मग वाजली आत्ता 11:42, म्हणजे ती पण गाडी लेट आहे आज. आणि गर्दी पण तितकी जाऊन तशीच आहे. आता ह्या गाडीला ज्या चढायला भेटेल त्याची चढणार, मग मागचं आपल्याला तुतारी एक्सप्रेसला. तिला पण नाही भेटलं तर अजून एक स्पेशल गाडी आहे इतकी, सावंतवाडी मडगाव स्पेशल गाडी, तिला चढतो होती. गर्दी अजून खूप म्हणजे खूपच आहे. तर आत्ताच ओमकारचा कॉल येऊन गेला आहे. तो बोलला आहे की गाडी मिळाली आहे, म्हणजे तिथूनच गाडी परेल डेपोतून आता गाडी इकडे येईल रुया कॉलेजच्या येते.
तर आता आम्ही सर्व जातो बॅग वगैरे सगळं सामान घेऊन रुईया कॉलेजच्या ठिकाणी. वाजलेत आता 12, म्हणजे अजून 10-15 मिनटं अजून जाणार तिथे. तर बघूया आता किती वाजतात अजून बस मिळायला, म्हणजे बस यायला येते. नंतर मग आपली बस इथून सुटेल. गणपती बाप्पा सीता पाहुणाय. आणि हे ट्रॅफिक बघताय तुम्ही आता, हे आम्हाला लागले महाडला. त्या ठिकाणी ट्रॅफिक खूपच आहे महाडला. आम्हाला अर्धा झाला इथे बस थांबली. महाडला पुढे आल्यानंतर आमच्या बसचं CNG संपलं असं बोलतात, त्यामुळे आता आम्ही आलो इथे CNG भरायला. आणि ही भलीच्या भली लांब मोठी रांग आहे, गर्दी पण तशीच आहे. बघा आता किती वाजतात की हा सगळा व्ह्यू आहे तो महाड बस डेपोचा आहे. हे बघा आता आम्ही इथे उभं असतो आणि ही मागे नवीन महाड डेपो बनते आणि इथे बस थांबली आपली. तर आता बघूया इथे किती वाजतात, कारण इथे पण भरपूर लाईन आहे. हे बघा हा आपला मागे CNGचा गॅस, महानगर गॅसचा पंप आहे या ठिकाणी. आणि सगळं लोक आपले प्रतीक्षेमध्ये आहेत. हे आहे इथे हायवे, मुंबई गोवा हायवे, आणि बाजूलाच आपला महाड डेपो या ठिकाणी. आणि तब्बल 2.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर आता आमचा नंबर आला बसचा. ही आपली मागे बस आहे, ती आता CNG भरत आहेत. अजून ह्या मागे बस तशा बाकीच आहेत. आता आपला नंबर आला आहे CNG भरत. आपण मग तिथून वाजलेत आता 12. आपण आता यानंतर पुढचा प्रवास करायला आपली सुरुवात होईल. म्हणजे अजून कमीत कमी 2-3 तास तरी घरी जायला लागतील.
मित्रांनो, हा आहे आपल्या गावचा नजारा घरामागचा शेतीचा. तर आत्ताच जस्ट मी फ्रेश झालोय. संध्याकाळचे वाजले 4. आमची बस आहे ना 3ला आता आपल्या चिपळूण आमच्या घरी आली. म्हणजे रात्री आपली बसचा टाइम होता 8, परंतु सध्या बसेसचा संप असल्यामुळे आम्हाला बस 11:30 भेटली. तिथून मग 12 वाजता रुया कॉलेजच्या ठिकाणी आली. आणि तिथून मग 12ला आमची बस सुटली. ती बस आहे ना आपला नवीन अटल सेतू ब्रिज आहे, त्या ब्रिजने आम्ही डायरेक्ट शिवडीवरून जो सुटला आहे, तर तिथून आम्ही डायरेक्ट आलो उरणला. उरणवरून मग तिथून आपण आपला मुंबई गोवा हायवे. आणि ते नेहमीचा प्रश्न आहे, तर ट्रॅफिकचं जाऊन भेटलं मध्ये मध्ये भरपूर. नंतर महाडला आल्यानंतर थोडा आमच्या बसला सीएनजीचा प्रॉब्लेम होता. सीएनजी कमी होता, त्यामुळे सीएनजी भरायला आम्हाला तब्बल तिथे 2.5 तास गेले. तर आम्ही तिथून आपली बस आहे ती 12ला सुटली. नंतर मग चिपळूणला येईपर्यंत 2:30 आणि आमच्या गावी येईपर्यंत 3 वाजले. तर अशा प्रकारे एकंदरीत आमचं टोटल ट्रॅव्हलिंग 15 तास झाले, यावेळी 15 तास. आपली ट्रॅव्हलिंग आहे 7 ते 8 तासाची बसने, परंतु तब्बल 15 तास गेले, कारण ट्रॅफिक तर असतं आणि पाऊस पण, त्यामुळे थोडं लेट झालं. रोड तर बऱ्यापैकी आहे, कारण मध्ये मध्ये थोडा पोलादपूर महाडला थोडा रोड खराब, बाकी सगळं बऱ्यापैकी रोड आहे, परंतु तरी सुद्धा ह्यावेळी लेट झाले. तर हा आपला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ मी ह्या ठिकाणी संपवत आहे. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा आपला लेट अपलोड होईल, कारण इकडे नेटचा थोडा प्रॉब्लेम आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद आणि टेक केअर.